हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा वार होता रविवार, त्याचबरोबर म्हणजे जी स्वामी सेवा करायची होती तर जी देवांची मांडणी होती तर ती देखील क्लीन करायची होती, कारण आज रविवार होता तर बराचसा टाईम मला मिळाला। त्यामुळे जी काही देवांची भांडी होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली। म्हणजेच जी देवांची भांडी असतात तर ती मी आठवड्यातून 2दा क्लीन करतो, एकदाच म्हणजेच बुधवारी आणि दुसरी म्हणजेच रविवारी, कारण रविवारी मला बराचसा टाईम म्हणजे देवपूजेला म्हणजे स्वामी सेवेला मिळून जातो। त्यामुळे जी काही देवांची भांडी असतात तर ती मी रविवारी जास्त करून क्लीन करत असतो। आणि जो मंगल कलश आहे तर हा मंगळवारी नाही तर शुक्रवारीच मी क्लीन करतो। म्हणजेच हे 2 दिवस असतात किंवा पौर्णिमेला देखील आपण मंगल कलश साफ करू शकतो। म्हणजेच जर तुम्हाला मंगल कलशाचे नारळ वगैरे चेंज करायचे असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला म्हणजे चेंज करू शकता। आणि जो तांब्या आपण मंगल कलशाला यूज करतो तर तो देखील तुम्ही त्या दिवशी क्लीन करू शकता। तर जी काही पूजेची भांडी होती तर ती मी सर्व क्लीन करून घेतली। आणि ही जी तेलाची बॉटल तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितली तर ही खास करून मी म्हणजेच तेल जे असतं तर ते ठेवण्यासाठी बनवलेली आहे, कारण याच्यामध्ये म्हणजेच तेल इकडे तिकडे सांडत नाही आणि आपल्याला जसं लागलं तर आपण ते तसं आपल्या भाजीमध्ये किंवा जे काही आपण ज्याच्यासाठी ती बॉटल यूज करतो तर त्यामध्ये आपण सोयीस्कर होतं आपल्यालाच। त्यामुळे ही बॉटल मी ऑनलाईन बनवली होती, तर तुम्हाला देखील हवी असेल तर कमेंटमध्ये मी ती लिंक देईलच, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता। तर मी ही मेशोवरून बनवली होती, तर तुम्ही देखील म्हणजेच ते ऑर्डर करू शकता। आणि बॉटलची जी क्वालिटी आहे तर ती पण खूप छान आहे आणि जे प्लास्टिक आहे तर ते देखील म्हणजेच चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तेलासाठी बॉटल यूज करू शकता। तर आज रविवार होता तर जी सर्व कामं होती तर ती हळूहळूच चालू होती, कारण रविवारी म्हणजेच उशिरा जरी उठला तरी बराचसा टाईम मिळून जातो। त्यामुळे जी म्हणजेच सुरुवातीची कामं असतात तर ती देखील मी लवकर करून घेतो, कारण रविवारी रूम पण साफ करायची असते। त्याचबरोबर जे काही किचन असतं तर ते देखील थोडंसं मी क्लीन करून घेतो। म्हणजेच एरवी ऑफिसला जाण्यामुळे म्हणजेच गडबड होते, त्यामुळे एरवी आपल्याला म्हणजे साफ करणं होत नाही, पण रविवारी मी जास्तीत जास्त म्हणजे जेवढं काम होईल तर तेवढं करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मग मला आठवडाभर टेन्शन राहत नाही। कारण एकदा जर सर्व कामं उरकून घेतली तर नंतर मग आठवडाभर पाहायचं काम नसतं। त्यामुळे बरीचशी कामं जी आहेत तर ती मी रविवारीच करत असतो। आणि आज टाईम देखील होता, त्यामुळे मग जी जेवणाची भांडी होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली। सर्वात सुरुवातीला मी स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर जी काही कपडे होते तर ती देखील मी धुवून घेतली। तर जॉबला आहे त्यामुळे मला म्हणजेच जी काही माझी स्वतःचीच कामं असतात तर ती मी स्वतःच करत असतो। आणि त्याचबरोबर आजची जी स्वामी सेवा होती तर ती देखील आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर स्वामी महाराजांची जी मूर्ती होती तर तिचा देखील मी चांगल्या प्रकारे अभिषेक करून घेतला। त्याचबरोबर महाराजांची जी मूर्ती होती तर तिला मी चंदनाने देखील आज अभिषेक केला, म्हणजेच माझ्या मनामध्ये आलं। आणि त्यानंतर महाराजांचीच इच्छा असेल की मी त्यांचा अभिषेक चंदनाने करावा, तर जे मी अष्टगंध आणलं होतं जे केशरचंदन अष्टगंध आहे तर याच अष्टगंधाने मी महाराजांचा आता अभिषेक करून घेतला। म्हणजे जी महाराजांची मूर्ती होती तर तिला मी पूर्णपणे जे अष्टगंध होतं तर ते लावलं आणि त्यानंतर त्याच्यावरती पाण्याने पूर्ण अभिषेक करून घेतला। आणि आज मला फुलं देखील चांगली मिळून गेली होती, म्हणजेच बरीचशी फुलं आज मिळून गेली होती। म्हणजेच कधी जर मला उशीर झाला सकाळी तर मी फुलं आणत नाही तर मला फुलं म्हणजेच खूप जास्त मिळून जातात। म्हणजेच स्वामींच्याच मनामध्ये एक इच्छा असते त्यांची की अशा प्रकारे मी त्यांची सेवा करावी। तर आज फुलं देखील मला बरीचशी मिळून गेली होती, तर ती देखील मी सर्व देवांना वाहून घेतली। त्याचबरोबर जे काही देवांचे फोटो आहेत माझ्या देवघरामध्ये तर ते देखील आज मी क्लीन करून घेतले। म्हणजेच रविवार होता तर जसं की तुम्हाला मी सांगितलं की आज टाईम मिळून जातो, त्यामुळे जी काही देवांची फोटो असतात तर ती मी ओल्या कपड्याने पुसून घेतो, कारण ही जी देवांची फोटो आहेत तर ही साईजला देखील खूप छोटी आहेत। त्यामुळे जी देवांची फोटो असतात तर त्याला म्हणजे जास्त ओलं करता येत नाही, त्यामुळे म्हणजेच कोरड्या कपड्याने आणि ओल्या कपड्याने मी एकदा पुसून घेतो, जेणेकरून ते चांगल्या प्रकारेच म्हणजेच क्लीन राहतात। आणि जे देवघर होतं तर त्याच्या आजूबाजूचं देखील मी साफ करून घेतलं, कारण जी देवघराखालची तुम्ही फरशी बघत आहात तर ही देखील मी आता नवीनच बनवलेली आहे, म्हणजेच नवीनच टाकली, कारण मला रांगोळ काढण्यासाठी सोयीस्कर होतं। म्हणजेच फरशीवरती जे रांगोळ आपल्याला सहजपणे काढता येतं त्यामुळे मी फरशी ठेवली। नाहीतर तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असाल तर सर्वात सुरुवातीला मी म्हणजेच त्याच्यावर फक्त एक पीस अंतरला होता, तर त्याच्यावर रांगोळी काढता येत नव्हती, त्यामुळे अशा प्रकारची फरशी देखील मला मिळून गेली। त्यामुळे फरशीचाच मी यूज केला आता माझ्या देवघरामध्ये। आणि जे काही साईडचं तुम्ही भिंत बघत आहात तर त्याच्यावर देखील जाळे वगैरे होत राहतात, तर ते देखील क्लीन करत राहावे लागतात।
कारण एकदा का आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते तसेच वाढत जातात। आणि तुम्ही मागच्या वॉलवरती मी जे वॉलपेपर लावलेला आहे तर तो देखील मी स्वतःच तयार केला होता। जेव्हा मी नवीन आलो होतो आणि जे देवघर आहे महाराजांचं तर ते मी जेव्हा तयार केलं होतं तर सर्वात सुरुवातीला माझ्या डोक्यामध्ये एक थीम होती की महाराजांचं जे बॅकग्राऊंड आहे तर ते अशा प्रकारे येलो कलरमध्ये असावं। तर त्यामुळेच मी जो प्रोजेक्ट पेपर असतो आपला येलो कलरचा तर तोच मी कट करून मागच्या साईडला मी पूर्णपणे कव्हर केलं होतं आणि त्याच्यासमोरच जे देवघर होतं तर ते मी तयार केलं। कारण जेव्हा आपण देवपूजा करतो जेव्हा मी देवपूजा करतो तर मला खरंच खूप प्रसन्न वाटते। कारण इकडचं जे वातावरण आहे तर ते आपल्याला सूट होत नाही, कारण हा एरिया बंगाली एरिया आहे। त्यामुळे इकडं सर्वांच्या घरी नॉनव्हेजच तयार होतं आणि त्यांचे जे देवांच्या आरत्या किंवा त्यांचे जे देव आहेत तर ते देखील आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत। त्यामुळे मला नवीन इकडे थोडंसं राहण्यासाठी जमत नव्हतं, पण आता सवय झाली आणि त्याचबरोबर स्वामी देखील आता माझ्या रूमवर आले। त्याच्यामुळे मला जास्त आता टेन्शन राहिलं नाही, कारण स्वामींची माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा होती स्वामींची सेवा करण्याची, स्वामींच्या मूर्तीची सेवा करण्याची। कारण महाराजांचा जो फोटो होता तर तो सुरुवातीपासून माझ्याकडे होता, पण महाराजांची जी मूर्ती होती तर ती मला एकदाच घ्यायची होती, पण ती मोठ्या साईजची होती थोडी। तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर केली मागच्या व्हिडिओमध्ये। पण जिथे मी राहतो तर तिथे ट्रॅव्हल्स येत नाहीत, त्यामुळे मला ती मूर्ती मिळाली नाही। कारण त्यांच्याशी ज्यांच्याकडून मी मूर्ती बोलवली होती तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता मी, तर ते म्हणाले आम्ही मूर्ती पोस्टाने पाठवू शकत नाही, कारण मूर्तीची मोठ्या साईजची होती त्यामुळे डॅमेज वगैरे होऊ शकते। त्यामुळे त्यांनी मूर्ती पाठवली नाही आणि ट्रॅव्हल्स ते बघत होते। त्यांनी बरेचसे दिवस ट्रॅव्हल्स बघितले। जेव्हा महाराजांचीच प्रकट दिन होता तर तेव्हाच मी ती महाराजांची मूर्ती जी होती तर ती बोलत होतो, पण तेव्हा ती मूर्ती आली नाही आणि त्यानंतर मग मी ती कॅन्सल करून टाकली। म्हटलं आता जेव्हा आता मी माझ्या गावाकडे जेव्हा शिफ्ट होईल तर तेव्हाच मग महाराजांची मोठी जी मूर्ती आहे तर ती मी घेणार आहे आणि ते देखील तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल। तर तोपर्यंत महाराजांची मला पितळेची मूर्ती हवी होती, कारण जेव्हा आपण महाराजांचा अभिषेक करतो मूर्तीचा तर त्याचा खरंच आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट आपल्या लाईफवरती होतो। त्यामुळे मला महाराजांची मूर्ती घ्यायचीच होती। त्यामुळे मग ही जी मूर्ती तुम्ही आता माझ्या देवघरामध्ये बघत आहात तर ही मी घेतली आणि हिचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला की महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी कशा प्रकारे केली किंवा ही मूर्ती मी कोणाकडून घेतली, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती मी कंप्लीट करून घेतली। जे काही वाचन होतं तर ते देखील मी करून घेतलं आणि उद्याचा आहे सोमवार, तर सोमवारी खास करून मी रुद्रयंत्राची सेवा करत असतो, तर ती देखील तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आणि रुद्रयंत्राची आपण सेवा का करतो कशासाठी करतो हे देखील तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा। तर जो मंगल कलश होता तर त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर महाराजांची एक माळ जप करून घेतली आणि जे काही वाचन करायचं होतं 3 अध्याय आपल्याला नित्यसेवेमध्ये वाचावे लागतात तर ते देखील मी वाचून घेतले आणि त्यानंतर महाराजांची जी आरती होती तर ती मी करून घेतली। यानंतर जो माझा स्वयंपाकचा तयार झालेला होता त्यानंतर महाराजांना मी नैवेद्य दाखवला आणि स्वतः मी तो ग्रहण केला। आणि आता बरीचशी कामं जी होती तर ती माझी कंप्लीट झाली होती, कारण आता 11 वाजत होते आणि जे काही रूमची क्लिनिंग वगैरे होती सुरुवातीला मी पहिल्यांदा तेच करून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजेला मी सुरुवात केली। कारण देवपूजेला मला आता रविवारी टाईमच लागतो, अर्धा किंवा 1 तास तरी लागतो, कारण सर्व क्लीन करायचं असतं। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना।